मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। आता गंभीर काय आहे यातलं गंभीर हे आहे की वर्षभरापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी 2025च्या मार्च महिन्यामध्ये नाशिक मधला एक दैनिक खबरदार पुढारी, त्याचे मुख्य संपादक दत्तात्रय खेमनर यांनी या भोंदू बाबाच्या विरोधात बातम्या दिल्या आणि म्हणून त्या बातम्या दिल्या त्यावरती आक्षेप घेतला गेला आणि त्या संदर्भात सुषमा अंधारे ज्या आहेत, ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत, त्यांनी आज ट्विटरवरनं आणि स्वतःही सगळी ही माहिती दिलेली आहे, आरोप केलेला आहे। त्या असं म्हणताय सुषमा अंधारे, त्यांचा हा खरं तर गौप्यस्फोट आहे। कॅप्टन खरात याची कृष्णकृत्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न खबरदार पुढारी या एका स्थानिक वृत्तपत्राने केला, तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून रुपाली चाकणकर यांनी माफीनामा घेतला। ज्या रुपाली चाकणकर मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत, त्या चाकणकर या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला। त्याचबरोबर सुषमा अंधारे आरोप करताना त्या एक्सपोस्ट वरती आधी एक्सपोस्ट करतात आणि नंतर सार्वजनिक फोरमवरती येऊन कॅमेरा समोरही बोलतात। त्या असं म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावं, पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कधी वैष्णवी हगवणे, कधी तनिषा दिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे असा सवाल सुद्धा सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारलेला आहे। मी सुषमा अंधारे यांनी एक्सपोस्ट वरती आधी हे सगळे आरोप टीका केली, गौप्यस्फोट केला म्हणून तुम्हाला हे दाखवलं, पण सुषमा अंधारेंनी ज्या दैनिकाचा उल्लेख केला खबरदार पुढारीचा, तो जो माफीनामा लिहून घेतला तो दत्तात्रय खेमनर दैनिक खबरदार पुढारीचे पत्रकार आहेत त्यांच्याकडनं, त्यांचा माफीनामा असा आहे 19 मार्च 2025चा, तोही मी वाचतो। सगळं काय आपण रेकॉर्डवर आणूया। प्रति मान्य सौ रुपालीताई चाकणकर, अध्यक्षा महिला आयोग महाराष्ट्र राज्य महोदया, ताई सर्वप्रथम मी दत्तात्रय खेमनर संपादक दैनिक खबरदार पुढारी आपले हार्दिक अभिनंदन करतो। आपण आमच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या महिला शोषणासंदर्भातील बातमीची दखल घेऊन आम्हास या संदर्भात माहिती विचारली। यावरून आपली महिला विषयीची तळमळ, जागरूकता आणि तत्परता दिसून येत आहे। आपले या कर्तव्य तत्परतेसाठी पुनश्च एकदा आपले अभिनंदन। याचा अर्थ दैनिक खबरदारच्या मुख्य संपादकाच्या म्हणण्यानुसार त्यांनी महिला आयोगाला आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सगळी माहिती दिलेली आहे असं ते म्हणतायत पत्रात। पुढे म्हणतायत, ताई दिनांक 4 मार्च 2025 रोजी दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्रामध्ये भोंदू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणार पोलखोल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु आपले चाणाक्ष अनुभवाने आपण लगेच ही बातमी मोगम माहितीच्या आधारावर लिहिलेली आहे हे आम्हाला पत्रातून सांगितले। व्हेरी गुड। सत्यही तेच आहे। आमच्या प्रतिनिधी याने केवळ मोगम व ऐकू माहितीच्या आधारे सदर बातमी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती ज्यावेळी बातमी संदर्भात प्राप्त होतील तेव्हा पोलखोल करू। आम्ही या अफवे संदर्भात पाठपुरावा केला, परंतु अद्याप आम्हाला कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे आम्ही अद्यापही पोलखोल बातमी केलेली नाही।
4 मार्चच्या बातमीत केवळ मोगम उल्लेख आहेत. त्यामुळे बातमीद्वारे कोणतीही ठोस व्यक्ती, स्थळ, काम आदीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बातमीमध्ये कोणाच्याही नावाला उल्लेख केला नाही किंवा कोणाची बदनामी होईल अशी बातमी प्रसिद्ध केलेली नाही. केवळ लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व महिलांनी अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी न पडता जागृत राहावे म्हणून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ताई, नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारचे महिलांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून शोषण घडत असल्याच्या अनेक अफवा सध्या सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ही बातमी IQ मिळालेल्या माहितीच्या आधारे केली. या संदर्भात सबळ पुरावा आमच्याकडे नाही. तसेच आमच्या प्रतिनिधीला देखील कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा प्राप्त झाला नाही. त्यामुळे आम्ही या बातमीची मालिका थांबवली आहे. ताई, आपण राज्य शासनामध्ये आहात, आपणाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. आमचे वृत्तपत्र हे छोटे आहे, त्यामुळे आम्ही अधिकची माहिती मिळवू शकलो नाही, सत्य गोष्टीपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु आपण शासकीय यंत्रणाद्वारे माहिती मिळवल्यास असे प्रकरणे आपल्याकडे उघडकीस येऊ शकतात असे आम्हाला वाटते. तरी आपण आपले यंत्रणेमार्फत चौकशी करून अधिकची माहिती प्राप्त करावी. आपण जागरूक महिला निर्माण करण्यासाठी सक्षम आहात हे आपण या माध्यमातून सिद्ध केले आहे. त्यासाठी आपले पुनश्च एकदा अभिनंदन. श्री दत्तात्रय खेमनर, संपादक, दैनिक खबरदार पुढारी. 19 मार्च 2025 हे पत्र आहे. रुपालीताई चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगांना लिहिलेलं. याचा अर्थ 1 वर्षापूर्वी रुपाली चाकणकरांना सगळी माहिती या बातमीमध्ये, या भोंदूबाबा अर्थात हा जो स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात आहे याच्या बाबतीतलीच ही बातमी होती, हे माहिती होतं. मग हा माफीनामा हा लिहून घेतला गेला या पत्रकाराकडनं, असा जो आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे तो खूप गंभीर आहे. कारण तो गंभीर यासाठी आहे की रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे संबंध प्रकरणावरती. त्या काय म्हणतायत आणि त्यांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर आता हे प्रकरण फारच गंभीर होतंय असं पूर्णपणे वाटायला लागेल अशी ती प्रतिक्रिया आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वी दैनिक खबरदार पुढारीच्या माध्यमातून यांना हे प्रकरण कळालं होतं. त्यांनी त्या पत्रकाराला वेळीच सांगितलं की तू अशी कशी बातमी दिली, माहिती नाही तुझ्याकडे, कोणाची बदनामी करतो, हे करतो, ते करतो. महिला आयोग महिलांना न्याय देत आहे की आरोपीला वाचवतंय, हा सवाल इथं उपस्थित होतोय. आणि आजची जी प्रतिक्रिया आहे रुपाली चाकणकरांची ती जास्त संशयास्पद आहे. मी वाचून दाखवतोय. ती ही आहे, शिवनिका संस्थान ट्रस्ट, म्हणजे जे तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक मधलं मिरगाव इथलं जे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिरचं जे ट्रस्ट आहे, शिवनिका संस्थान ट्रस्ट, हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो असं रुपाली चाकणकर म्हणतायत त्यांच्या आजच्या प्रतिक्रियेमध्ये, जी त्यांनी सोशल मीडियातून सर्वत्र पाठवलेली आहे. त्या पुढे म्हणतायत, ज्या समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. मग 1 वर्षापूर्वीचा पत्रव्यवहार काय सांगतोय दत्तात्रय खेमनरचा जो रुपाली चाकणकरांबरोबर झालाय, हेच गाडू बंगाल आहे, हा सुद्धा पोलिसी तपासाचा भाग होऊ शकतो असं मला सांगायचं आहे. त्यासाठी हा प्रपंच मी करतोय. आणि त्यात आता त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये आजच्या रुपाली चाकणकर म्हणतायत पुढे, म्हणजे असं म्हणतायत, त्या कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निपक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे.